तर चेतन शेठ पाटील यांचे खास बंधुतुल्य मित्र ओमकार गरत कोण आणि रोहित दादा पाटणवली यांचं आगमन झालं आहे. ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहता चेतन शेठ सबसे ग्रेट, शेर की झलक सबसे अलग. चेतन शेठ कांतासाहेब पाटील याला तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहता, ज्यांच्या वतीने मालिकावीरची बाईक आम्हाला देण्यात आली आहे. मोटरसायकलचे पुरस्कार दे आपल्या टी व्ही स्क्रीनवरती GTC.in ज्याने आम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी दिली आहे. सोबत ओमकार दादा आणि रोहित दादा त्यांचे खास मित्र आणि 3 त्रिमूर्ती आता एकत्र सामन्याचा आनंद घेत आहेत. ही मैत्री ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. अगदी जेव्हा भावाचे 3 मित्र आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे आणि कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत चला सन्मान केला जाईल आमचे कोणचे ओमकार गरत यांचा सन्मान इथे करूया. ओमकार आणि रोहित चेतन शेठ पाटील यांचे खास मित्र आणि चेतन शेठच्या स्पर्धेला आलेत. फटाक्याची आतिषबाजीने त्यांचा सन्मान होतोय. ओमकार दादा आणि रोहित दादा. खरं त्याने आई इलेव्हन कोण संघ खूप बलाढ्य संघ आहे, परंतु मला वाटतं उपस्थित नव्हता तो काही कारणास्तव. आणि परेश शेठ पाटील अमन आणि चेतन दादा यांच्या शुभ हस्ते ओमकार कोण गावचे आहेत चेतनचे मित्र यांचा सन्मान इथे होतोय. रोहितजी जे पाटणोलीचे आहेत त्यांचा आता आम्ही ते सन्मान करतोय. खरं तर नाईट स्पर्धा आयोजक ठेवत असतात, परंतु गावकऱ्यांचे अनेक मित्र येतात. काही लोकांचे कंपनीचे मित्र येतात, काही लोकांचे कॉलेजचे मित्र येतात. त्यांना सोयी करावीच लागते आणि फॉर्म्युलाच आहे. या आयोजकाने जरी स्पर्धा ठेवली ना तरी दुसऱ्यांना प्रचंड खर्च करावाच लागतो. आणि बिग सपोर्टर आहेत रोहित दादा पाटणवली. स्वागत आहे आपलं. चला शेवटचा सामना आहे सुपर 12 आणि लक्षात घ्या वल्लभ आणि कुंभारपाडा जो पण हा सामना जिंकेल उद्या पहिला सामना लोणिवलीच्या विरोधात खेळायचा आहे. 4:30ला रिपोर्टिंग आणि 5ला पहिला चेंडू फेकला जाईल लोणिवली संघाच्या विरोधात वल्लभ किंवा कुंभारपाडा. दॅट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रवीण टेबे सर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी व्यक्त करूया की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, मानतो मराठी जाणतो मराठी. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा घेऊन चालतोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. ते अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण सान्वी स्पोर्ट्स जनमान वल्लभ आणि त्यांना फाईट करणारा संघ. यावेळेस आपण विचार केला तर कुंभारपाडा वावंजे. पहिलाच बॉल हो सन्मान दिला बॅक टू द बॉलर. नक्कीच कुंभारपाडा म्हटलं तर आमचे SS ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे यांचे भांजे वर्ग आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात शेखरजी पाटील सर कुडावे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये आपण नक्कीच भेटू. चला विश यू हॅपी जनरी. सुखाचा प्रवास तुमचा होऊ द्या. गोलंदाजी मार्कवरती विनीत पाटील. गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू हो अकोटप्पाचा चेंडू होता बॅटच्या रडारमध्ये नाही. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न हो यावेळेस बचावलं गेलं. नशिबाची साथ. यस बाईच्या स्वरूपात रन्स मिळेल. सत्यवानजी काकडे सरांचा इशारा येतोय. 1 धाव अंकित केली जाईल ते देखील बाईच्या माध्यमातून. एकूण धावसंख्येचा विचार केला 2 धावा धावपुस्तकावरती. रात्रीचे अर्थातच 2:40 झालेत. आज 12 संघ होते. नक्कीच एवढा टाईम तर होणारच कारण डे नाईट स्पर्धा म्हटलं आणि इतका चांगलं आयोजन भव्य दिव्य. सल्यूट आहे संपूर्ण आयोजक कमिटीला. खूप चांगलं आयोजन. गोलंदाज तयार आहेत विनीत. षटकातील पुढील चेंडू ओ स्वीप केलाय जबरदस्त चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिझन मधून दन 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 करत असताना आउट ऑफ द पार्क. 4 रन के लिए. एकूण धावसंख्या धावपुस्तकावरती 6 धावा आहेत धावपुस्तकावरती. षटक क्रमांक आपण पहिला विनीत पाटील गोलंदाजी करता. सतीश आणि निखिलची ही जोडी मैदानावरती खेळ साकारत असताना गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तयार हो प्रहार करण्याचा गुड लाईन वरती टाकलेला चेंडू. नक्कीच प्रश्न विचारला होता का हा चेंडू तू मारून दाखव फलंदाज, परंतु नाही. या चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. डॉट चेंडूची सांगता डॉट बॉल. संघाची धावसंख्या 6 वरती. फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय
सानवी स्पोर्ट्स जय हनुमान वल्लभ या ठिकाणी फलंदाजी करत असताना जबरदस्त मॅच तोंडरे बनाम वल्लभ ही मॅच भरपूर चांगली आपण पाहिली. त्या संघावर मात देत असताना बॅटच्या रडारमध्ये अगदी जबरदस्त तडाखा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर खणखणी दणदणीत षटकार. मॅच मध्ये विनीतनं काय गोलंदाजी केली, परंतु या मॅचचा विचार केला तर विनीत होते आक्रमणाला सुरुवात केली. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये, यावेळी नशिबाची साथ कौशल्याचा आधार केलेला अभ्यास चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत 4-4-4. ग्रेट फरेशेट पाटील आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज सॉन्ग आपण ऐकल्यात. संघाची धावसंख्या पाहिलीत, एका षटकाची समाप्ती झाल्यानंतर 16 धावा धाव पुस्तकावरती आखल्या गेल्यात, कोरल्या गेल्यात, नोंदल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 16 वरती. कुंभारपाडा अलंकारचा हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. सतीश गेलतोय 5 चेंडू फेस करत असताना 15 वरती निखिल टॉट चेंडू नक्कीच खेळला आहे, परंतु सुरुवात मी म्हणेन चांगली आहे. 15 धावा आहेत, कारण मागच्या मॅचमध्ये 5 षटकामध्ये 50 धावा डिपेंड नक्कीच केले आहेत. नक्कीच या खेळाडूनं करताना संघ आपण या ठिकाणी पाहतोय. सानवी स्पोर्ट्स जय हनुमान वल्लभ. नक्कीच आपण ज्यावेळेस 12 खेळाडू खेळून त्यावेळेस मैदानावरती उतरत असतो, परंतु तुमची मॅच बघण्यासाठी संपूर्ण गाव यूट्यूबवरती असतो, मोबाईलवरती असतो आणि तुमचे हितचिंतक जे खरे आहेत ते मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर असतात. त्यांचा आशीर्वाद देखील तुमच्यावरती असतो. हाच तर क्रिकेट आहे. गोलंदाज तयार आहेत. लोअर फुलटॉस सुद्धा फायदा उचलू शकत नाही. या क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. राहुलनं टिपलाय झेल, संपलाय फलंदाज. यावेळेस आपण पाहतोय निखिल पाटीलचा खेळ. सुंदर संगीत. कॅप्टन ऑफ द टीम मिस्टर रोशन पाटील येत आहेत. संघाचा तालनार, संघाचा संघनायक यावेळेस मैदानामध्ये उतरत असताना, गोलंदाजी करत असताना विवेकला मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली. 16 वरती एक फलंदाज बाद होत असताना सानवी स्पोर्ट्स जय हनुमान वल्लभ या ठिकाणी खेळ साकारत असताना 4 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. विवेक गोलंदाजी करतायत. सुरेख गोलंदाजी. अपकमिंग स्टार आहे, अंडर 90चा खेळाडू हा दिसतोय. प्रहार केला बॅटच्या स्लॉट मध्ये, तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. बॅनर हिट, चेंडू सीमा पार, खणखणी षटकार. क्या बात आहे. सुंदर संगीत या ठिकाणी आपण पाहिलात. गोलंदाज तयार आहेत षटकातील. पुढील चेंडू. हो हो, यावेळी लाईन मिस करताय. दबाव आला या गोलंदाजावरती. रोशनच्या बॅट्समध्ये कॅप्टन ऑफ द टीम, कॅप्टनच्या लासीना तान, परंतु संघाची धावसंख्या आपण पाहिली डबल दुरी 22 वरती धावसंख्या येऊन ठेपली. विवेक गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. दुसऱ्या चेंडूत षटकार आला. तिसरा चेंडू इथे खराब फेकला.
23 धावा आहेत 23. प्रहार केला पुन्हा एकदा व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न हो टिपला जेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रतीक त्या ठिकाणी होते आणि फलंदाज बाद झाला स्वतः संघनायक फलंदाज बाद. क्या बात आहे. मागचा इतिहास आपण या ठिकाणी पाहिला तर मागच्या मॅचमध्ये चौथ्या बॉलवरती विकेट पहिल्या चेंडूवरती विकेट परंतु या मॅचमध्ये चौथ्या चेंडूवरतीच विकेट आला परंतु तिसरा चेंडू वाईट होता हरकत नाही पण चेंडू क्रमांक तो चौथा होता. क्या बात आहे. सुधीर आगलावे जबरदस्त गुणलेखक सातत्याने मोठे मोठे स्पर्धेमध्ये त्यांची गुणलेखनाची भूमिका असते आणि सुंदर संगीत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी संगीत वाजवत असताना डी जे मास्टर आमचे अर्थातच परू आणि त्यांची संपूर्ण टीम. पुन्हा एकदा प्रहार बॅटच्या स्लॉटमध्ये गेला चेंडू प्लॉटमध्ये दमदार शानदार रुबाबदार हिट 6 रन. एकूण धावसंख्येचा विचार केला 29 लॉस ऑफ द 2 विकेट टीम सानवी स्पोर्ट्स जैनवन वल्लभ सुरेख फलंदाजी करत असताना फलंदाज कुंदन गायकवाड मागच्या मॅचचा हिरो तालनहार संकटमोचक प्रत्येक खेळाडू रोशनने देखील षटकाराने सुरुवात त्यानंतर कुंदनने देखील षटकाराने सुरुवात. विपुलबाई जोगले यांच्या माध्यमातून टीम कुंभारपाडा वावंजे संघासाठी 9679 शुभेच्छा आल्यात त्यांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले वल्लभ संघाने. तर बक्षिसांची कैरात आहे संजोग शेठ पाटील सम्राट पाटील यांच्या माध्यमातून 9679 रुपयाचा धनादेश त्यांना देण्यात येईल. बक्षिसांची कैरात आहे. रात्रीचे 1:45 वाजले तरी प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली 29 वरती तिसरा फलंदाज बाद. क्या बात आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 आणि 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. आताच आपण त्यांच्या गाण्याचा उल्लेख पाहिला. आमचे संजोग शेठ पाटील आणि सम्राट शेठ पाटील यांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकारासाठी 9679 आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. क्या बात आहे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हेच आपण या ठिकाणी म्हणूया. फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी चालून आले. फलंदाज तयार आहेत. नयन पाटील एक अनुभवाची शिदोरी घेऊन एक उंच शरीर एष्टीचा हा फलंदाज कित्येक वर्ष वल्लभ संघाची त्यांनी सेवा केली आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती 30 वरती 3 फलंदाज बाद.
क्या बात आहे. आता बॅनर हिटसाठी प्रभाकर शेठ पाटील साहेबांचे जितके बॅनर्स आहेत त्या बॅनरला जर हिट झाला षटकार तर आमची एवन जोडी संजोग शेठ पाटील आणि सम्राट शेठ पाटील यांच्या माध्यमातून 9,679 रुपयाचा धनादेश देण्यात येईल. आता मात्र या ठिकाणी बक्षिसांची खैरात केली जाते आमची एवन जोडीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पाहूया. 2 षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 30 वरती. अशा पद्धतीने फलंदाजी झाली तर 60 धावा बनतील. चला डॉन्ट टू वेस्ट टाईम. मॅच ज्या पद्धतीने चालू त्या पद्धतीने चालू असू द्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती जीत जोगले. हो अगदी मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका. यावेळेस नयन एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 31. 31 धावा धाव पुस्तकावरती. आता स्ट्राईक एंडवरती ज्या फलंदाच्या माध्यमातून 5 चेंडूवरती 15 धावांची एक चांगली खेळी आपण पाहिली. तोच फलंदाज सतीश पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. सतीश या ठिकाणी सज्ज झाला खेळण्यासाठी तयार. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिला तर 3रा आहे प्रगतीपथावर. अद्याप देखील षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक पर्याप्त असताना गोलंदाज तयार. या ठिकाणी रिदममध्ये कुठेतरी व्यत्यय आलाय. टाईम अलर्ट असेल पहा. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू षटक क्रमांक 3. षटकातील हा दुसरा चेंडू. फुल्लर लाईनचा चेंडू होता. बॅटच्या स्लॉटमध्ये नाही आहे परंतु पंचामच्या दिशेने वळतायत. सत्यवानजी काकडे सरांचा इशारा येतो. इट इज वाईट बॉल. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला मात्र फेकावं लागेल. षटक क्रमांक 3. एकूण धावसंख्या डबल तिरी आणि 3 फलंदाज बाद. 3 तिऱ्या स्कोअरबुकवरती अगदी स्क्रीनच्या समोर देखील. चांगली सुरुवात आहे. इलाका हमारा तो धमाका हमारा हे सांगण्याचा प्रयत्न सान्वी स्पोर्ट्स जनमान वल्लभ या ठिकाणी सांगत असताना पहिली मॅचमध्ये काय दादागिरी राहिली या संघाची. अगदी त्याच ईर्ष्यानं फलंदाजी चालू आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात. अगदी ऑन ड्राईव्हचा फटका पण पाहिला. डीप लॉंग आउटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. नकार दिला. वेल कॉल. एकच धाव. एका धावच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय आता 33 झाल्यात. धावा आहेत. 33 वरती 3 फलंदाज. जीत जोगले इथे गोलंदाजी करतात. 3री वर देखील प्रगतीपथावर 3 फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 33 म्हणजे 4 तिऱ्या. बॉल देखील हा 3रा. हो हो यावेळेस ऑन साईडला केला जात होता. नाही जमला नयनला. होल्डर लाईनचा चेंडू होता. बॅटच्या स्लॉटमध्ये नाही. लेग बायचा इशारा तो पंचांचा आणि एक धावाच्या बरोबर 34 धावा धाव पुस्तकावरती. टीम वावंजे अर्थातच कुंभारपाडा वावंजे टीम अपकमिंग स्टार आहे. प्रत्येक खेळाडू अंडर-19 अंडर-16चे खेळाडू दिसत आहेत परंतु चांगले खेळाडूंचा भरणा या टीममध्ये आपण पाहतोय. परंतु पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने खेळ या मैदानावरती असेल. फुल टॉस होता. अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आले आहेत. फक्त मिळेल सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धाव पुस्तक 35. अद्याप देखील चेंडू बाकी असलेल्या षटकात विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी. नयन पाटील एक उंच कुडा हा खेळाडू. त्याच्या बॅट्समधून षटकार चौकारांची अतिशबाजी होणं गरजेचं आहे. वलपकर देखील हेच मागत आहेत की नयनची बॅट कधी बोलणार आहे कारण नयनमध्ये देखील क्षमता भरपूर मोठी आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला टिपला जेल. क्षेत्ररक्षकानं अनिकेतनं टिपला जेल. संपलाय नयन पाटीलचा खेळ. शेवटचा बॉल. एकूण फलंदाज बाद झाले तर अर्थातच सान्वी स्पोर्ट चेअरमन वल्लभचे एकूण 4 फलंदाज बाद. 35 धावा धाव पुस्तकावरती. नवीन येणारा फलंदाज राज मात्रेला आपण या ठिकाणी पाहतो. अंतिम चेंडू गोलंदाज जीत जोगले.
जितनं या षटकामध्ये काय किमया केली, काय जादू केली. फक्त त्याने धावसंख्या खर्च केल्या फक्त 4. फुलर लाईनचा चेंडू होता, दिशा पाहावी लागेल एक्स्टमच्या जास्त बाहेर. सत्यवानजी काकडे सरांचा इशारा येतो, परंतु या ठिकाणी दंड विधान येतोय पंचांचा. व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. संघाची धावसंख्या 3 डझनामध्ये 36 धावसंख्या धाव पुस्तकावरती. जबरदस्त संकल्पना, कारण टाईम अलर्ट असल्यानंतर मॅच कशा पद्धतीने कव्हर केल्या जातात. सुरेख पंच जर हे 3 पॅनल असले ना, आमचे अनिल टेंबे सर असतील, सत्यवानजी काकडे, सुनीलजी तांडेल सर असले ना, टायमावरती मॅच फिनिश करण्याची क्षमता या तिन्ही पंचामध्ये. कौतुक आहे, सल्यूट आहे या तिन्ही पंचांना. क्या बात आहे सर. स्लो ओव्हर केला आहे, मिश्रित गोलंदाजी. डायरेक्ट हिट करायला हवी, परंतु नाही, धाडच नाही, कारण बॅकअपमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. लेग बायच्या स्वरूपात रन्स मिळेल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपलाय धाव पुस्तकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4 फलंदाज बाद, 37 धावसंख्या. अर्थात सान्वी स्पोर्ट्स जयमान वल्लभ. वल्लभ गावाची आणबण संजोग दादाची त्यांना साथ, जोडीचे सारे झालेत नंबर वाल्याचं पनवेल शहरानं हाय थाट. गाड्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ बघा लाखाच्या होदारात. चेक. चला बघा, व्यासपीठावरती पाहतोय अंकुश पाटील यांना. नंतर आमचे अनिकेत दादा असतील, अमन पाटील, प्रताप पाटील. आमच्या समोर परेश शेठ सामन्याचा आनंद घेत आहेत. पाटणोलीचे आमचे रोहित दादा, चेतन शेठ पाटील, त्यांचे मित्र दक्ष पाटील, अजय पाटीलला पाहताय, विवेक, वैभव पाटील आहेत आमचे, शुभम शरद पाटील आणि आमचे गुड्डू मम मास. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास. आणि प्रभाकर शेठचा राईट हँड प्रतीश पाटील. आणि आमचा बायकर मॅन बघा, फक्त 40 दिवसात 2 बाईक जिंकणारा खेळाडू निहाल महेश पाटील. निहाल शेठ पाटील, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आमचे स्वस्तिक असतील बघा, मोहित आणि आमचे प्रिन्स पाटील, शौर्य पाटील, सर्व मंडळी. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि बघा वल्लभ संघ खेळतोय ना, त्यामुळे सर्व रोज उपस्थित असतात, शेवटपर्यंत सामने पाहतात. आणि स्पर्धा संपत झाली ना साईराजे, तेव्हा घरी जातात. प्रवीण पाटील असतील रन मशीन, कारण खऱ्या अर्थाने हे आयोजन आपलं आहे, गावाचं आयोजन आहे, त्यामुळे शेवटपर्यंत प्रत्येक व्यक्ती थांबतो आणि स्पर्धा संपली की आपल्या घरी परततात. जसा जो आपण मैदान पाहतो ना, त्याचे दुरुस्ती केली जाते विकेटची आणि उद्याची तयारीसुद्धा केली जाते. साई बात आहे, याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. आयोजन करणं हे भरपूर सोपी गोष्ट आहे प्रवीण सर, परंतु नियोजन करणं ही भरपूर कठीण गोष्ट आहे. लोअर फुल टॉसचा चेंडू डीपमधून क्षेत्ररक्षक आहेत, अगदी फुटबॉलच्या सहाय्यानं चेंडूची अडवणूक केली आहे. आमचे प्रवीण देखील या संघाचे, परंतु त्यांना देखील क्षेत्ररक्षण आवडलं. त्यांनी देखील या क्षेत्ररक्षणाचा करणारा क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी पण पाहिलं. प्रतीकचं कौतुक केलं आमच्या प्रवीणनं. याचंच नाव क्रिकेट. जो चांगला खेळतो त्याच्यासाठी टाळी. क्या बात आहे. क्रिकेट हा असाच केले, लगा तो टाळी नाही तो गाली. प्रहार केलाय समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये. ओहो, अडवणूक केली, नक्कीच हाताला स्पर्श जरूर झाला तो. हो, क्या बात आहे. 100% क्रिकेट, 100% कमेंटमेंट. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. प्रेक्षक वर्ग देखील प्रवीण टेंबे सर नक्कीच या क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करतात. हेच तर या आयोजनाचं मी म्हणेन यशस्वी आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे. हा ग्रामीण चित्ता होता. चित्ता जसा धावतो ना ग्रामीणचा, तसा धावत गेला आणि काय जिद्दी खेळाडू साईराजे. एफर्ट बघा. चला आपण चेक करतोय. येस पंच, हाच जरूर एफर्टसाठी आम्ही 100% कमिटमेंट दिल्या, परंतु चेंडू गेलाय सीमा पार. आलाय 4-4-4, कारण पाय लागला होता. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. किती क्रिकेट पुढे गेला मित्रांनो. कॅमेऱ्याच्या सहाय्याने ज्यावेळी तो क्षण कैद केला जातो, त्यावेळी दूध का दूध और पानी का पानी. प्रहार केलाय, घुटना टेक, और ये भाई सतीश पाटिल का सिक्सर देख.
संजोग शेठ पाटील, सम्राट शेठ पाटील यांच्या माध्यमातून 36साठी आता 500 रुपये इथे मात्र जमा झालेत. कारण प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत, ते देखील विसरून चालणार नाहीत. प्रत्येक बॅनर हिटसाठी देखील प्रभाकर शेठ पाटील यांच्या बॅनर हिटसाठी 9,679 आमचे येऊन जोडीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. आणि 3 चेंडूवरती 3 षटकार आले तरी पुन्हा एकदा प्रहार 36साठी ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता चेंडू. एक धाव सहजरित्या पुन्हा रॉकेट ड्रॉ आली, परंतु लेट आली. 2 धावा आल्यात. 2 धावेच्या बरोबरीनं संघजम पुढे टेपलाय. या 2 धावेच्या बरोबरीनं सानवी स्पोर्ट जयनमान वल्लभ संघाच्या 50 धावा कंप्लीट. जोरदार टाळ्या. क्या बात, क्या बात, क्या बात. 50 धावा 10 पुस्तकावरती. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 मोठे फटके आले तर मी म्हणेन एक जबरदस्त धावसंख्या आहे. कारण 5 षटकामध्ये 50 धावसंख्या रोखण्याची क्षमता या संघामध्ये आहे. तो संघ इथे 50 धावसंख्येवरती पोहोचला मी म्हणेन. हो यावेळेस दबाव आलाय गोलंदाजावरती, राहुलवरती. चेंडू ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर, परंतु पंचांच्या दिशेने बोलतात, सांगतात की वाईट बॉल आहे. अनिल टेंबे सर या ठिकाणी जबरदस्त संपूर्ण स्पर्धा कव्हर करतात. किती स्टॅमिना या छोटा तीर और घाव करते, हमेशा गंभीर जबरदस्त पंच डे नाईट करतात. त्यानंतर जॉब देखील करतात. कौन सी चक्की का आटा खाते बंधू, क्या बात है. खाली हेल्प येते, क्या बात आहे. गोलंदाज यार प्रहार केलाय सॉफ्ट हँडनं डिप एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या चिताच्या चपलाईनं पूर्ण केल्यात. आणि 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 53 धावसंख्या धाव पुस्तकावरती. निश्चित कुंभारपाडा संघाचे पुरस्कर्ते आमचे दिनोजी पालकर असतील आणि भाई डी बी म्हात्रे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. संघाचे पुरस्कर्ते आहेत, स्पॉन्सर केलेत. अभिनंदन, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. साई डेफिनेटली सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. येस, कॅच आउट. कॉटन बोल्ट आणि फलंदाज बाद. 1 धावसंख्या 53 बनवायच्या आहेत. त्या मात्र यावेळीचा टीम कुंभारपाडा अर्थातच एकूण 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे टीम कुंभारपाडा. परेशदादा पाटील यांच्या नावातच दम आहे रे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एस एस पाटील चषक तुम्ही इथे पाहताय, जयंत कमलाकर पाटील चषक पाहताय. त्यांचे देखील सुपुत्र संजोग पाटील आणि सम्राट पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. आणि परेश शेठ पाटील म्हटलं ना तर आज संपूर्ण आमचा मित्रपरिवार खास करून स्टेजवरती उपस्थित आहे तर परेशदादांच्या खातीर. कारण ते प्रेम परेशदादांकडूनच नेहमी मिळालं आहे. आणि परेशदादांसाठी ही आमची कार्यकर्ती मंडळी साईराजे सातत्याने दिवस रात्र परेशदादाच्या सोबत असतात अनेक स्पर्धेमध्ये आणि त्यांना नेहमी सपोर्ट करत असतात. उद्या देखील सत्यनारायणाची महापूजा असेल श्री खरबादेवीच्या अगदी जवळपास गुढीपाडवा दिनानिमित्ताने. आणि ते देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये परेश शेठ पाटील तुम्हाला गुढीपाडवा निमित्ताने मला वाटतं कैरव आणि मेडिग्राफ कंपनीच्या जवळ तिथे सत्यनारायणाची पूजा असेल. आणि
चेतन शेठ पाटील आमचे निमंत्रक आहेत, तिथे देखील सर्वांनी उपस्थित दाखवा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या साईराजे मनपूर्वक शुभेच्छा. सम्राट पाटील पनवेलकर यावं. बघा सम्राट पाटील यांचं आगमन झालं आहे आणि सम्राट पाटीलने सांगितलं वल्लभ संघ जर चॅम्पियन बनला या स्पर्धेमध्ये तर 9679 लकी नंबर आणि गुणिले 2 म्हणजे बघा मला वाटतं 9000 गुणिले 2 म्हणजे तब्बल 18-19,000 9,500च्या कॅल्क्युलेशनमधून मला वाटते प्राईज जाते. म्हणजे वल्लभ 20,000च्या जवळपास कॅश प्राईज सम्राट पाटील तुम्हाला इथे देतील जर तुम्ही चॅम्पियन बनलात तर. जाऊया मॅचकडे. चला ऑन कॅमेरा GTC लाईव्ह मॅचकडे आपण जाऊया. एक महत्त्वाची मॅच आहे. 4 ओव्हर 2:11 आणि साईराजेंचा आवाज. क्या बात आहे प्रवीण टेबे सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. एकूण धावसंख्येचा विचार केला टार्गेट असेल 54 धावेंचा. सलामीची दिग्गज जोडी कुंभारपाडा टीमच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल झाली आहे. ओमकार आणि प्रतीक ही जोडी स्ट्राईकला आपण पाहतोय. बॅटर 1 आणि बॅटर 2 कुंभारपाडा टीमच्या माध्यमातून अलंकारचा हा संघ आपण या ठिकाणी पाहतो. बॅटिंग करते अलंकारची टीम, बॉलिंग करते वल्लभ अर्थातच सान्वी स्पोर्ट्स जर्मान वल्लभ. ओमकारला आपण स्ट्राईकला पाहतोय. ओमकार की जय जयकार होणार का मैदानावरती, कारण टार्गेट भरपूर मोठा आहे. 54-14चा स्किन रन रेटनं या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. 13.5 सरासरी असेल कदाचित आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातील पहिलाच बॉल ऋषिकेश म्हात्रे. पहिल्या मॅचमध्ये ऋषीनं काय गोलंदाजी केली. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. हो तेच थरार वेगाची स्वारी, तीच दिशा, तोच वेग, तोच टप्पा, हीच तर खासियत आहे ऋषिकेश म्हात्रेची. क्या बात आहे ऋषी. जबरदस्त व्हाईट यॉर्कर. जसप्रीत बुमराह सारखी या ठिकाणी गोलंदाजी तो साकारत असताना ज्या पद्धतीनं तोंडे संघाच्या माध्यमातून त्यांना 2 षटकामध्ये फक्त 8 धावा त्यांना बनवण्यात मध्ये नक्कीच रोखलं होतं या दोन्ही. हो इथे हो नयन होते कदाचित त्या ठिकाणी. नयनचं काय दर्जेदार क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त. संपूर्ण स्वतःला झोकून दिलेत. ही मॅच जर जिंकली वावंजे संघानं विशाल दादा जोगले यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश देण्यात येईल. क्या बात आहे. दोन्हीकडनं या ठिकाणी त्यांचे समर्थक आहेत. बक्षिसांची जाहिरात केली जाईल. विकेट हॅट्रिकसाठी आता आमचे सहयोग दादा आणि संजोग दादा आणि सम्राट दादा यांच्या माध्यमातून 9,769 669 हा त्यांचा लकी नंबर आहे. डेफिनेटली गाडी नंबर आहे. भरपूर कार आहेत त्यांच्याजवळ, परंतु संपूर्ण कारचा नंबर हाच आहे. क्या बात आहे. ऋषिकेश म्हात्रे वेगवान तेज तरार गोलंदाज. प्रहार केलाय बॅटच्या स्लॉट मध्ये, फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. त्यावेळेस पुन्हा एकदा कॅमेरा मॅन वरती पुन्हा एकदा मिसाईल पडली. झोपू नका हेच सांगण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतात. पहिले मिसाईल मीरवरती पडली, दुसरी मिसाईल आपण या ठिकाणी पाहतोय श्रेयस शिंदेवरती पडली. ओलादी निर्धार आमुचा असुरबलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला आता विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा, इथे विजय फक्त क्रिकेटचा. हो ब्लॉक हॉलमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं. एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती आखल्या गेल्यात, कोरल्या गेल्यात, नोंदल्या गेल्यात तब्बल 8 धावा धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक पहिला. एकूण चेंडू फेकून झाल्यात ऋषिकेश म्हात्रे ते 4. संघाची धावसंख्या 8. धाव पुस्तकावरती बनवायच्या आहेत त्या मात्र 54. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू ऋषी. पुन्हा एकदा डॉट बॉल. लाजवाब.
सुरेख गोलंदाजी या ठिकाणी साकारत असताना हा गोलंदाज ऋषिकेतला आपण या ठिकाणी पाहतोय. टार्गेट आहे 54 धावेंचं. ओमकार स्ट्राईक एंडला, प्रतीक नॉन स्ट्राईक एंडला. प्रतीकच्या बॅट्समध्ये एक षटकार पाहिला, 19 चेंडू आणि अद्याप देखील विचार केला तर भरपूर मोठा टार्गेट आहे. गोलंदाज तयार, षटकातील हा अंतिम बॉल. ओ इनसाइड एज, फलंदाज बाद. ओमकार की जय जयकार या ठिकाणी खतम. साईराजे या स्पर्धेमध्ये सबकुच आहे. आपण पाहिल्यानंतर एक गोष्टीची कमी आहे, ते म्हणजे दोस्तीची दुनियेतील राजा माणूस एक राकेश पाटील आणि एक उमेश पाटील. आज प्रत्येकाला राकेश आणि उमेशची कमी भासते. मला असं वाटतं की राकेश पाटील उमेशची जागा, राकेश सांगडे आणि उमेश पाटीलची जागा कोणीच घेऊ शकत नाही. एवढे चांगलं व्यक्तिमत्व आहेत. आज सर्व एन्जॉय करतात ना, आणि एन्जॉय करताना अचानक आठवण येते राकेश सांगडेची, आठवण येते उमेश पाटीलची आणि रतीशची. हे आमचे त्रिमूर्ती आहेत ना. सम्राट पाटीलच्या गलेचे तावीत होते. सम्राट पाटील जेव्हा जेव्हा पार्टी करतात किंवा एन्जॉय करतात ना, त्याच्या डोळ्यातून पाणी देखील येतो की राकेश सांगडे पाहिजे होते आमच्यासोबत, आम्हाला उमेश पाटील पाहिजे होते आणि रतीश सांगडे. परंतु रतीश पाटील खऱ्या अर्थाने कालाने त्यांच्यावर झडप घातली आणि स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवातीला परेश शेटने आणि प्रभाकर शेटने श्रद्धांजली देखील अर्पण केली आमच्या तिन्ही मान्यवरांना. खरंच त्यांची आठवण आमच्या काळजात आहे. सामना खूप सुंदर आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्या बात आहे, मित्रांची आठवण. हो, ही ते मात्र झेल होता आणि मित्रांची आठवण आणि नक्कीच एक सुरेख संगीत आम्हाला आठवला की वाट अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा. क्या बात आहे साईराजे, दिल खुश करून टाकलं तुम्ही. खरंच मित्र पाहिजेत जीवनामध्ये, चांगले मित्र, कारण मित्र वनव्यासारखा असतो, गारव्यासारखा वनव्यामध्ये. आणि साईराजे अप्रतिम. क्या बात आहे, धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊ. मॅच देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. राज मात्रे गोलंदाजी करतात. संघाची धावसंख्या 9 वरती, एक फलंदाज बाद आहे. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. अनिल टेंबे सरांचा इशारा, इट इज वाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला मात्र फेकावं लागेल. राज मात्रे संघाची धावसंख्या 10 का दम. इथे बाजीराव सिंगम बनावं लागेल. राहुलमध्ये क्षमता आहे, प्रतीकमध्ये क्षमता आहे. संघाला आता मात्र धोका आहे. आता ठोकम ठोक या ठिकाणी मात्र करावं लागेल. दोन्ही फलंदाज तयार आहेत, गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. इथे मात्र मनोवैज्ञानिक दबाव मात्र या गोलंदाजावरती आपण पाहतोय. राज मात्रे अधिराज्य करण्याची गरज होती, परंतु पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतर 1-2 वाईटची नक्कीच त्यांनी टाकण्यात आलं, कारण ज्यावेळी पहिला षटकार येतो प्रवीण सर, त्यानंतर या पद्धतीनं गोलंदाजी करताना हे विश्लेषण आपण पाहतो. परंतु पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर 2 वाईट बॉल. प्रहार केला, चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना 1, 2, 3 क्षेत्ररक्षक आलेत, परंतु एकानं अगदी वेगळ्याच अटेम्प्ट सतीशनं हा झेल टिपलाय. फलंदाजाचा संपला खेळ. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होते राहुलचा खेळ या ठिकाणी समाप्त. क्या बात है डीजे मास्टर. एकूण धावसंख्येचा विजय केला. 1/11 बनवायचे आहेत 54. गोलंदाज राज म्हात्रे गोलंदाजी करतात. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय अनिकेत लाभून पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न. यश लागते. फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला.
क्या बात आहे. आता मात्र ऑन हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिकवर उंबरट्यावर जर विकेट हॅट्रिक संपादित केली. आदरणीय सन्मान्य आमचे A1 जोडी संजोग शेठ पाटील आणि सम्राट शेठ पाटील 9679 ही रक्कम त्यांना मात्र देण्यात येईल. गोलंदाज या ठिकाणी राज मात्रेला ही सुवर्ण संधी चालून आली आहे मित्रांनो. भरपूर मोठी दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत आमची A1 जोडी. क्या बात आहे. बघा 9779 ऑड हॅट्रिक बॉल. व्हाईट बॉल येतोय प्रवीण टेंबेकर, परंतु हॅट्रिकच्या उंबरट्यावर असणारा गोलंदाज एक कंटिन्यू केली जाईल. चला पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज मात्रे. क्या जबरदस्त गोलंदाजी आहे. साईराजे शेवटचा सामना पैसा वसूल पाहायला मिळते दोन्ही संघात. डेफिनेटली गोलंदाज तयार ऑन हॅट्रिक. ओ नाहीये एज इनसाइड एज झाले असते तर फलंदाज बाद झाला. एज तर लागली होती परंतु विकेटच्या हातामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. संघाची धावसंख्या पाहिली एका डझनामध्ये 12 धावसंख्या धाव पुस्तकावरती षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिला दुसरा प्रगतीपत्र असताना. यस चला आता विकेट घेतला ना तर राजसाठी 2000 सिंगर सम्राट पाटील पनवेलकर. बघा पनवेलकर कडून 2000 या विकेटसाठी. क्या बात आहे. व्हाईट बॉल किती वाईट फेकतो हा गोलंदाज. रात्रीचे वाजल्यात आता मी म्हणेन जवळपास 2:22 झालेत. कदाचित त्या गोलंदाजाला झोप आली की काय, कारण एकूण चेंडू वाईट फेकले त्या गोलंदाजानं 5 प्रवीण टेंबेकर 4 फेकलेत, माफ करा 4 वाईट फेकलेत. हो यावेळेस गॅपमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक दूरचा प्रवास गाठत असताना सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं. धावा मिळतील या चेंडूवरती फक्त 2 आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय 15 या धावसंख्येवरती. 54 धावसंख्येचा लक्ष्य आहे समोर. सामने घना अंधेरा है, पहाड़ चिरकर रास्ता बनाना है. मुश्किल तर जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. कर दिखाओ को जैसा कि दुनिया करना चाहे आप जैसा. अभी नहीं तो कभी नहीं. पेटावं लागेल पार्थला. पार्थमध्ये क्षमता आहे. गोलंदाज तयार. ठोकाचा होता, रोखलाय परंतु या गोलंदाजांना आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 4 कुंभारपाडा टीम. आणि सम्राट पाटील शेठ पनवेलकर सबसे ग्रेट सम्राट शेठ यांच्याकडून 2000 राजमात्रेसाठी. साई बघा क्या बात आहे. क्या बात आहे. प्रवीण टेंबे सर रात्रभर आपण कॉमेंट्री करतो त्यानंतर मिळतात 2000 परंतु ते एक विकेटसाठी 2000. क्या बात आहे. साईराजे कसं असतं माहिती आहे का, नावाला देखील महत्त्व आहे. कारण तुम्हाला लोक ऐकतात ना त्यामुळे नाव देखील महत्त्वाचं असतं. अंकुश पाटील चेहऱ्यावर स्माईल आणि रजा घेत आहेत. अंकुश पाटील उद्या तयारीशी या. उद्या नक्कीच नक्की त्यांचा ड्रेस कोड उद्या वेगळाच असणार आहे. शेर की झलक सबसे अलग. हरकत नाही. असे मजे का सिलसिला ज्यावेळेस प्रवीण टेंबे सर असतात आणि आम्ही भरपूर चांगले समालोचक मित्र सर्वजण एकत्रित असतो त्यावेळी आम्ही हसी मजाक करत असतो. चला साई रन अँड बॉल इक्वेशन एकदा सांगायचं. येस सांगूया. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39. प्रहार केला आहे. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला टिपला झेल. क्षेत्ररक्षक होते ऋषीनं टिपला झेल. संपलाय फलंदाज. विनीतचा खेळ. प्रतीक दाडावकर हा फलंदाज बाद झाला. नवीन येणारा फलंदाज होता विनीत. अद्याप देखील तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. समीकरण आता कठीण बनत चालले. 11 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. 5 षटकामध्ये 50 धावसंख्या ते डिपेंड करू शकतात. तर 4 षटकामध्ये हा तर टार्गेट भरपूर मोठा होता. अर्धी सेना मैदानाच्या बाहेर टीम कुंभारपाडा टीमची. तर मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारी ढकलणं खूप सोपं असतं आणि पार पाडणं तितकंच कठीण.
संघर्ष करावा लागेल. हो हो, आडव्या बॅटनं केला जात होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे जुळून येत नाही. डॉट बॉल, लगातार धुवाधार डॉट पे डॉट. अद्भुत, अद्भुतम और अद्भुतास गोलंदाजी या ठिकाणी कुंदन गायकवाड, मागच्या मॅचचा हिरो. ओहो, यावेळेस इनसाइड आउट मध्ये खेळतात. बॅकवर्ड पॉइंटला सुरेख थ्रो, रॉकेट थ्रो आली, रेफर केलाय. टीव्ही अंपायरकडे आपण जाऊया रनआउट साठी. आउट आहे की नाही सुनील तांडेल सर, या आपण. भरपूर चांगले पंच आम्हाला लाभलेत. सुनीलजी तांडेल सर, मॅम फ्रॉम बेलवली. आणि उद्या पंचांची ओटी देखील भरली जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. तिन्ही पंच, मोठा सत्कार होणारे पंचांचा बघा महागुरूंच्या आवाजात. क्या बात आहे. आणि प्रयत्न करू कोंबडे उडवण्याचा, जसा बुर्दुलला कोंबडे उडवले होते ना सुपर 3. नक्कीच प्रवीण टेंबे सर, ते कोंबडे मला तरी वाटत होते की गावठी नव्हते, देशी होते. कारण गावठी कोंबड्यांना पकडण्यासाठी भरपूर ताकद लागते. कारण आमची देखील गरिबाच्या घरामध्ये आम्ही वाढलो, आमच्या आजीचे भरपूर कोंबडे होते. हे कोंबडा मारण्यासाठी सकाळी 7 ते 12पर्यंत आमची ड्युटी असायची. तिथे एक कोंबडा भेटला, लगेच भेटला. ए साई आहे राजे, अगदी बरोबर. पहिल्या दगडे घेऊन जे कोंबडे मारण्याची प्रथा होती ना, भरपूर पूर्ण दिवस जायचा. आणि अगदी चांगला उल्लेख केला आपण. आपले जे गावठी कोंबडे असतात ना, एवढे लवकर भेटत नाही. तिकडे तर पिसं उपटली होती कोंबड्यांची, तोंडऱ्या करायली. चला अनिल टेंबे बघा पंच, निर्णय बघायसाठी बघा सम्राट पाटील स्वतः गेलेत. पंच सॉफ्ट सिग्नल आपण सांगा. डायरेक्टली आपण टीव्ही अंपायरकडे गेलेत का? सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि नॉट आउटच आहे फलंदाज. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच रंगात आहे. गोलंदाज तयार कुंदन, प्रहार करावे लागतील फलंदाजांना. डॉट बॉल, पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करतात. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सत्यवानजी काकडे सर, नक्कीच नुसते त्यांच्या डोक्याची केस पिकली नाही मित्रांनो, भरपूर अनुभव आहे. ते सांगतात की हा चेंडू फक्त डॉट भेटेल. तुम्ही अपील करू शकता, तुम्हाला अधिकार आहे, परंतु त्याच्यावरती निर्णय आम्ही पंच देणार, हेच ते सांगण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट पे डॉट. आता मॅचमध्ये मजा नाही, एकतर्फी मॅच आपण या ठिकाणी पाहतो. यस प्रवीण टेंबे सर. सम्राट पाटिल यांचे खास मित्र संदीप झा यांचे ते आगमन झाले. आइए संदीप झा, आपका स्वागत है. सही रजा, आप बिल्कुल सही कह रहे हो कि मुकाबला अब एक तरफा नजर आ रहा है डॉट गेंदों के साथ. और चलिए भाई, आइवा कैच का मौका नहीं मिले यहाँ पे. पुस्तकावरती सुधीर सर आम्हाला सांगतात धावसंख्या पाहिली 23 आणि आता मात्र गरज असेल 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. हायवा जेलसाठी एक रील्स भरपूर चर्चेमध्ये आली होती प्रवीण टेंबे सर. एका हातामध्ये जेल पकडणाऱ्या नक्कीच ज्यावेळेस हायवा जेल आपण मागतो त्यावेळेस रसिकांसाठी एका हातानं जेल पकडण्यासाठी 8,000 रुपये देण्यात आले होते. परंतु एक खेळाडू अगदी मॅच फक्त बघत होता, परंतु त्याचं लक्ष नव्हता, परंतु त्याने सहज असाच हात वर केला आणि त्याच्यामध्ये एका हातामध्ये चेंडू तो पडला आणि त्याला 8,000 रुपये देण्यात आले. अनिल टेंबे सरांनी जर डान्स केला ते बघा आलाय बघत अंगात. प्रतीश शेठ पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. आता तुम्हाला मात्र हॅरी अंपायर किंवा गोटे अंपायर होण्याची संधी आली आहे. प्रवीण टेंबे सर 2,000 प्लस शालिमार हॉटेल. यावेळेस ऑन साईडला एक धाव अंकित. आता 5 चेंडूवरती 5 षटकार. मिडल ऑर्डरमध्ये गोलंदाज आहेत, इतकी सोपी गोष्ट नाही आहे. आता वलपकर भरपूर खुश आहेत. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पण या ठिकाणी देऊया. एकतर्फी मॅच, वलपकरचा ब्रँड इथे चमकत असताना
क्या बात है, इलाका हमारा, प्रवीण टेम्बे सर, वल्लभ गांव का दरारा और धमाका भी हमारा. प्रहार केलाय, मिस टायमिंग. ओहो, यावेळेस मात्र झेल ड्रॉप झाला, चौकार गेला, हरकत नाहीये. टेम्बेचा डान्स, आय वॉन्ट सी युअर डान्स. येस. पाटील पनवेलकर भरपूर खुश झाले, पैशाचे उधलन केले सम्राट पाटील. येस, मॅच ऑन आहे, डॉट बॉल. चला, मॅचमध्ये शिरकाव करतोय सुपर 12 मध्ये सानवी स्पोर्ट जैनमान वल्लभ. फक्त औपचारिकता बाकी आहे, 2 चेंडूमध्ये 26. इट इज नॉट पॉसिबल. प्रहार तर केलाय, उशीर आलाय, भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला 0 किंमत. षटकार 1 चेंडू 20. आता वल्लभ संघ सुपर 12 मध्ये या ठिकाणी दाखल झाले. तर आमची A1 जोडी संजोग शेठ पाटील आणि सम्राट शेठ पाटील 9679x2 ही बक्षी तुम्हाला मिळतील. परंतु जर फायनलमध्ये क्वालिफाय झाले तर त्याला आम्ही गुणाकार करू 3. आता रक्कम कॅल्क्युलेशन 27,000 होतील. शिक्षक साईराजे, तुम्ही शिक्षक आहात गणिताचे, मला माहिती आहे, आणि कॅल्क्युलेशन तुम्ही करणार. चला साईराजे, या तुमचा सन्मान केला जाईल. थँक्यू. येस, मॅन ऑफ द मॅच सतीश पाटील, 12 चेंडू 31 रन्स. चला, आज ज्यांचा आवाज आपण ऐकला कॉमेंटरी बॉक्समध्ये, जे आमचे शिक्षक आहेत, व्यावसायिक आणि खऱ्या अर्थाने आता व्यावसायिक समालोचक झालेत, साईराजे तलोच्या मजकूर यांचा आपण आवाज ऐकला. आणि उत्कृष्ट पकवाज वादक आहेत, ढोलकी वादक आहेत, माफ करा, उत्कृष्ट ढोलकी वादक. चला, सतीश पाटील तुम्हाला 500 आणि राजला 2000. बघा, परत शेठ, साईराजेचा सन्मान करा, शॉल घेऊन या आपण. आज ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, साईराजे म्हटलं तर शॉटगन समालोचन क्षेत्रातील, कधी काय बोलतील याचा नेम नाही आहे. भातं करपली आणि पाऊस पडला, म्हणजे उदाहरण पण 101 ना. चला, साईराजेंचा आपण सन्मान करतोय. धन्यवाद साईराजे. ए पोलमध्ये तुम्हाला बघा निवड झाली आणि आवाज ऐकला मी. सन्मान चिन्ह देऊन साईंचा सन्मान इथे होतोय. चला, मॅन ऑफ द मॅच वल्लभ सानवी 11 जैनमान सतीश पाटील, आणि सम्राट पाटीलकडून 500 रुपये, राज मात्रे 2000. या सम्राट पाटील तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. बघा, प्रतीश राईट हँड प्रभाकर शेठ पाटलांचा. धन्यवाद साई. सम्राट पाटील पांडवेकर. बघा, संतोष मामाचं आगमन झालं आहे. अजय पाटील, प्रतीश पाटील आणि बघा सतीश आमचे वल्लभकर, अभिनंदन. जर फायनलमध्ये पोहोचलेला सम्राट पाटील, बरोबर ना. 9679 गुणिले 3 म्हणजे 27-28च्या वर 30,000 पकडा, एक प्रकार राऊंड फिगर. क्या बात आहे. बघा, तेलदार व्यक्तिमत्व सम्राट शेठ पाटील पनवेलकर. आजची रात्र इथं समाप्त झाली. रोशन पाटील या, रोशन भाई या, तुमचा सन्मान करायचा आहे, आयोजकांची इच्छा आहे. रोशन पाटील बघा, त्यांच्यावर अफाट जीव आहे. या सम्राट पाटील शॉल घ्या. रोशन पाटील यावं. चला रोशन पाटील बघा, फायनलला गेले म्हणजे दुसरा नंबर पण चालेल आपल्याला. 9679 गुणले 3 म्हणजे राऊंड फिगर 27 प्लस मला वाटतं 29,000. चला 29,000चं कॅश प्राईज बघा. सानवी 11 चॅनमन वल्लभभरसाठी.